बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार। आता स्वागत करूयात आपल्या पुढच्या जोडीचं, कोमल आणि अक्षताचं। ब्राझील ला 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 जरा ला 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 ला। मी म्हणते जरा ऐकशील का माझं? हे डूड, आवाज थोडा कम। हे तू काय इकडे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला आली आहेस काय? हा नाही, मग ही काय तुझी नवीन कोणती रॉकिंग स्टाईल? माझी हीच स्टाईल आहे। कूल यार, बट वन सेक, हु आर यू? नाही कोणाची फ्रेंड वगैरे आहेस काय? नाही पार्टी मध्ये फर्स्ट टाइम बघते यार तुला। अगं म्हणजे तू ओळखलं नाहीस मला? थँक्स। पिणा? मी पिऊनच आले। कूल। कोणता ब्रँड? कडुनिंबाचा रस। कोणता ब्रँड? ए सॉलिड चढतो काय ग? सॉलिड उतरवतो। हाय काय ग? मी इकडे कशासाठी आली आहेस तू? तुम्हाला समजवायला, पण मला तरी असं वाटतं तुम्हाला काही समजतच नाहीये। नवीन वर्ष कसं साजरं करतात हे तुला माहितच नाहीये मुळी। तू कशी सेलिब्रेट करतेस ग तुझा न्यू इयर? मी कशी सेलिब्रेट करते? आमची बातच और आहे ग। म्हणजे बघ ना, सकाळी लवकर उठायचं, दारापुढे रांगोळी काढायची, तोरणं बांधायची, घरात नुसता धुपाचा सुवास, गोडाधोडाचे पदार्थ, सगळं वातावरण सांगू तुला कसं असतं, असं मंगलमय असतं। हे खूप छान वाटतं। काय भंगच लावलीस तू? आता ही भंगच बंद करा। हे बघ, या अँटिक पीसला कोणी आणलं रे इकडे? यार घेऊन जा ना हिला। अगं तू मला अजूनही ओळखत नाहीयेस? अरे नाही यार। अच्छा, म्हणजे मला आता ओळख पटवूनच द्यायला हवी। तुला आठवतंय आपण चैत्र महिन्यात पूर्वी नेहमी भेटायचो? कुठला महिना? अगं चैत्र। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। चला आता याच्यात चैत्र कुठून येतो ग? काय विचित्र आहे यार। तुला साधा चैत्र महिना माहित नाही? नो। अगं हा मराठी महिना आहे। तरीच कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय। आठव, तू लहान होतीस तेव्हा आई तुला सकाळी लवकर उठवायची आणि बाबा तर सकाळी उठून आधीच पूजेला बसायचे। ए आई, आई ऐक ना ग। अगं आवर, मी रांगोळी काढते ना बाळा। आई तू ऐक ना। थांब, मध्ये मध्ये नको, अजिबात नको मध्ये मध्ये। आई बाबांना सांग ना ग, मला त्यांच्या बरोबर गुढी उभारायची आहे। अजिबात नाही, आधी पहिले आंघोळीला जा बघू। तू नुसती कटकट करत असते ही। अगं पण मग दादा तोपर्यंत सगळ्या ते पापड आणि काय खाऊन टाकेल ना ग। आई सांग ना ग। नाही खाणार, मी ठेवीन तुझ्यासाठी। नक्की? हो नक्की, दे प्रॉमिस। प्रॉमिस। ए आई, काय झालं? आई पाडवा म्हण ना ग। पाडवा पाडवा, नीट बोल गाडवा। हो तुझ्या तर आता हे आठवलं तुला? हो आठवतंय मला। अगं हातात पाडव्याचा दिवस। पुढे बाबा गेले आणि मग मी इकडे मुंबईत आले। मग इथे शिक्षण झालं, नोकरी। अगं गेल्या काही वर्षांमध्ये मी या पाडव्याचा दिवस विसरूनच गेलीये। हा म्हणजे सुरुवातीला काही वर्ष वाटायचं की निदान गुढी तरी उभारावी, पण नंतर या फ्लॅट संस्कृतीत तेही शक्य होईना। आणि आता आता हा पाडव्याचा दिवस म्हणजे ना फक्त एक सुट्टी बनून राहिलाय। अगं अगं म्हणूनच तर मी तुला हे सगळं समजवायला आले, आठवण करून द्यायला आले या सगळ्याची। तुम्हा सगळ्यांना 31 डिसेंबर म्हणजे सण कमी आणि हे व्यसनच जास्त झालंय ग। शी नाही, मी तुम्ही सण साजरा करा त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण त्यामागचे हेतू विसरू नका। तो शुद्धतेने साजरा करा यार। शी सही बोली यार।
अगं म्हणजे इतक्या वेळात तुला अजूनही कळलं नाही की मी कोण आहे? बरं चल सांगते मी गुढीपाडवा. हे म्हणजे तू हो मीच गुढीपाडवा. अमृता ही काहीतरी एकदम वेगळी युनिक कॉन्सेप्ट होती ना. म्हणजे न्यू इयर्स नाईट सेलिब्रेट करणारी मुलगी मीट्स गुढीपाडवा. चला विचारूया जजेस ना की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. बाय सर. लॅक्ड एनर्जी, थोडीशी एनर्जी लॅकिंग होती. आणि तुम्हाला काय म्हणायचं ते पोचलं माझ्यापर्यंत, पण ओके मी आय एम नॉट टू हॅपी. थँक्यू थँक्यू सर. सुप्रिया मॅम तुम्हाला काय म्हणायचंय? मला अक्षताकडनं जरा खरंच अपेक्षा होत्या. कुठेतरी परफॉर्मन्समध्ये त्या पूर्ण नाही झाल्या. स्पेशली कोमल, तुला सांगते, तू एवढी सुंदर मुलगी आहेस आणि तुला मला खरंच बघायला आवडेल तू छान छान केलेलं. तर तुला बोलताना तुझी संवादफेकीची जी पद्धत आहे ना ती तुला इम्प्रूव्ह करायला लागेल खूप. हां, तर ते तू नक्की जाणीवपूर्वक कर तसं. हो चालेल नक्की. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू गर्ल. महाराष्ट्राचा सुपरस्टार